नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवणार आहे पुणेरी स्टाईलने झणझणीत अशी मिसळ पाव। पहा, मस्त ही मिसळ झालेली आहे। परफेक्ट अशी मिसळ रस्सा आणि सुक्की मटकी आणि फरसाण, छान असे टम्म फुगलेले पाव आणि कांदा कापून घेतलेला आणि लिंबू, मस्त हे ताट तयार केलेलं आहे। चला तर मग बनवूया। सर्वात अगोदर मी इथे टोमॅटोचे प्रमाण सांगते। टोमॅटो मी 7 घेतलेले होते आणि मोठ्या आकाराचे 10 कांदे बारीक कापून घेऊन यामध्ये मी अशा प्रकारे भाजून घेतलेले आहे। थोडंसं तेल टाकून आणि भाजून घेऊन त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून हे छान असं अर्धवट शिजवून घेतलेले आहेत। आता यामध्येच मी लसणही टाकलेला आहे आणि अद्रकही टाकलेला आहे। मस्त असं हे मी भाजून घेऊन छान याचं मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहे। त्यानंतर इथे मोठी वाटी भरून खोबरे आणि फुटाणे डाळ 1 वाटी भरून, धने छोटी वाटी भरून आणि थोडेसे जिरे इथे टाकलेले होते भाजण्यासाठी। व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे। आता सर्व एकत्रित करून हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे। छान असं याचं बारीक असं वाटण करून घेणार आहे। पहा, अशा प्रकारे खोबऱ्याच्या चकत्या करून छान लालसर रंग येऊपर्यंत एक एक करून ह्याच्यामध्ये तव्यावर मी अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे। तर एका ताटामध्ये थंड करून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। पहा, मस्त असं हे वाटण थंड झालेलं आहे। आता मिक्सरला मी हे छान याचं बारीक असं वाटण करून घेणार आहे। अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं याचं वाटण करून घेत आहे। पहा, अशा प्रकारे बारीक याचं वाटण झालेलं पाहिजे, त्यामुळे मिसळ रस्सा हा छान असा बनतो। परफेक्ट असं हे वाटण तयार झालेलं आहे। आता हे सर्व एकत्र डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता टोमॅटोचंही याचप्रमाणे मी वाटण बनवून घेणार आहे। पहा, अशा प्रकारे टोमॅटो त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन पहा अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे। आता इकडे मी मटकी ही रात्रभर भिजत ठेवलेली होती, त्यानंतर दिवसभर याला मोड आणून घेतलेले होते। पहा, अशा प्रकारे छान मोड आणून नंतर याला मी एका मोठ्या भांड्यामध्ये ही शिजण्यासाठी ठेवलेली होती। साधारण ही मटकी 1 किलोच्या जवळजवळ आहे आणि ही मटकी भिजत घालताना त्यामध्येच मी थोडेसे हिरवे वाटाणेही भिजत घातलेले होते। तेही छान भिजून घेऊन अशा प्रकारे मी हे उकडून घेतलेले आहेत। पहा, मस्त याला कलर सुटलेला आहे। हे उकडून घेताना यामध्ये हळद आणि मीठ टाकलेले होते। पहा, मस्त ही उकडलेले आहे। अशा प्रकारे मिसळ रस्सा बनवण्यासाठी मटकी ही परफेक्ट अशी तयार झालेली आहे। आता ही सुक्की मटकी मी काढून घेत आहे एका डब्यामध्ये। ही सर्व करताना मटकी ही एका छोट्या वाटीमध्ये खाण्यासाठी खूप छान लागते। मिसळ रश्श्यावरती वरून टाकण्यासाठी ही मी एका साईडला एका डब्यामध्ये काढून घेत आहे। अशा प्रकारे एका डब्यामध्ये काढून घेऊन एका साईडला ठेवून दिलेले आहे। आता फोडणीसाठी मी इथे साधारण अर्धा लिटर तेल वापरलेलं आहे। आता यामध्ये 1 छोटी वाटी जिरे टाकलेले आहेत। जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे। पहा, मस्त असा कढीपत्ता तडतडलेला आहे। आता यामध्ये वाटून घेतलेले टोमॅटोची पेस्ट अगोदर मी टाकणार आहे।
पहा, मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोची पेस्ट ही 7 टोमॅटो आणि 10 कांदे एवढ्याची पेस्ट मस्त या 1 किलोच्या मटकी मिसळ रश्श्यासाठी पुरेशी होते। आणि पहा, इथे खोबरे आणि फुटाणे याची ही पेस्ट टाकून घेतलेली आहे। मस्त मिक्स करून व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। साधारण याला 5 मिनिटं मी अशा प्रकारे मिक्स करत परतून घेतलेला आहे। हा मसाला पूर्ण परतण्यासाठी 5 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। मसाल्यासाठी मी इथे 50 ग्रॅम लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। हे 1 चमचा हळद आहे। आता इथे सवाईचे अशा प्रकारे मी 3 पाकिट घेतलेले आहेत। हे मिसळ रस्सा पाकिट आहेत। या सवाई मसाल्यामुळे खूप छान मिसळ रस्सा हा बनतो, एकदम टेस्ट ही छान लागते। अशा प्रकारे मी इथे सवाईचे 3 मसाल्याचे पॅकेट घेतलेले आहेत। हे 20 लोकांसाठी पुरेसा मसाला होतो। तर अशा प्रकारे 30 रुपयाला 1 पाकिट आहे। आता हा पूर्ण मसाला या वाटणामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचे आहे। पहा, मस्त याला कलर सुटणार आहे। आता थोडासा हे मटकी उकडत घातलेली होती त्यामधलं थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता थोडंसं चवीनुसार याच्यामध्ये परत मी मीठ टाकलेलं आहे। मटकी उकडत घालताना अगोदरही मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घेऊन छान हे मिक्स करून पहा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान आता याला तेल सुटलेलं आहे। आता मी उकडून घेतलेली मटकी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता उरलेलं मटकीतलं पाणी पूर्ण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। अजून थोडंसं पाणी लागणार होतं, त्यामुळे मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर तेही पाणी पाहिजे तेवढा रस्सा याच्यापासून बनवून घेतलेला आहे। साधारण याच्यामध्ये 5 लिटरपर्यंत पाणी लागलेलं आहे। 20 लोकांसाठी पुरेशी अशी ही मिसळ रस्सा झालेला आहे। आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून छान 10-15 मिनिटं ही मिसळ मी शिजून घेतलेली आहे। पहा, 10-15 मिनिटं झाल्यानंतर किती छान ही मिसळ बनलेली आहे। एकदम परफेक्ट अशी ढाब्यात जशी भेटते तशी मिसळ रस्सा तयार झालेला आहे आणि याचा सुगंधही खूप छान असा सुटलेला आहे। एकदम परफेक्ट अशी ही मिसळ रस्सा तयार झालेला आहे। आता एका ताटामध्ये मी सर्व करून दाखवत आहे। अशा प्रकारे एका ताटामध्ये 2 पाव घेतलेले आहेत। इथे फरसाण घेतलेला आहे आणि सुकी मटकी आणि मिसळ रस्सा। चवीसाठी थोडंसं लिंबू आणि बारीक कापून घेतलेला कांदा घेतलेला आहे। आता कोथिंबीर टाकून सर्व करत आहे। मस्त टेस्टी असा मिसळ रस्सा एकदम पुणेरी पद्धतीने ही डिश मी तयार केलेली आहे आणि खाण्यासाठी ही खूप टेस्टी झालेली होती। आता ही मिसळ रस्सा मी 20 माणसासाठी बनवलेला आहे, त्यामुळे मिस्टरांच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणाची पूजा होती, त्यासाठी नाश्त्यासाठी मी ही मिसळ रस्सा बनवून देणार आहे। अशा प्रकारे ही मिसळ रस्सा मी बनवून घेतलेला आहे। आता ऑफिससाठी अशा प्रकारे 20 लोकांसाठी पुरेल असं मी पॅक करून डब्यामध्ये हा मिसळ रस्सा आणि बाकी सामान देणार आहे। अशा प्रकारे एका डब्यामध्ये सर्व सामान मी भरलेलं आहे। अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला कांदा, त्यानंतर बारीक कापलेलं लिंबाच्या फोडी आणि
मटकी, सुक्की अशी मटकी एका डब्यामध्ये, सर्व हे पॅक केलेलं आहे. फरसाणी एका डब्यामध्ये आणि मिसळ रस्सा आणि 4 डझन असे पाव घेतलेले आहेत. आणि सर्व करण्यासाठी अशा प्रकारे डिश. अशा प्रकारे ऑफिसला मी देणार आहे पॅक करून. चॅनलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.